नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांशी देखील चर्चा केली। त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं जे अर्थसंकल्प अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी त्यांनी कांदा प्रश्नावरती उत्तर दिलं। पण त्याच्या अगोदर सचिन अहिर असतील किंवा अनिल परब असतील, जयवंतराव पाटील असतील, कैलास घाडगे पाटील असतील किंवा अन्य नाशिक विभागातील आमदार म्हणजेच लोकप्रतिनिधी असतील, यांनी कांदा प्रश्नावरती बरेच प्रश्न हे उपस्थित केले होते आणि या प्रश्नावरती मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं नव्हतं। पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी कांदा प्रश्नावरती उत्तर देत असताना असं म्हटलं आहे की आमचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी असं म्हटलं आहे की जे मॉरिशस हा देश आहे, या देशामधून 1 लाख टन मेट्रिक कांद्याची ऑर्डर ही आलेली आहे आणि लवकरच हा कांदा निर्यातीसाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत आणि आम्ही लवकरच परिस्थिती ही कांदा भावाची बदलण्यासाठी कटिबद्ध हा राहणार आहोत। आणि पुढे काय म्हटले ते आपण पाहूयात। आणि विशेषतः खरीप आणि खरीप पूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा आपण घेतलाय। रब्बी हंगामामधील जो कांदा आहे त्याचा एवढा प्रश्न उपस्थित होत नाही, पण जो खरीप हंगामामधील लेट खरीप असेल किंवा रांगडा कांदा म्हटला जातो, तो जून जुलैच्या नंतर लागवड होतो, म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती आणि तो कांदा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतो आणि कांद्याची आवक जी आहे ते जास्त होते असे यांचं म्हणणं आहे। आणि ही आवक जास्त झाल्यामुळे पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये साखळी जी आहे ते तुटते आणि बाजारावरती दबाव येतो असे यांचं म्हणणं आहे। आणि लवकरच आम्ही शेतकऱ्यांसाठी मदत ही जाहीर करणार आहोत असं म्हटल्यानंतर पुन्हा बाजारामध्ये तणावाचे वातावरण हे निर्माण झालं आहे, म्हणजेच बाजारावरती पुन्हा दबाव आला आहे, बाजारात पुन्हा घसरण होत आहे। पुढे काय म्हटलं ते आपण आणखीन जाणून घेऊयात। आणि आपणही मदत करतो। असंच कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातले 60%च्या जवळपास नाशिकमध्ये होते। नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं। आणि आता आपण नाशिक असेल, नगर असेल किंवा पुणे, सोलापूर या महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होतं आणि कांद्याचं 60% उत्पन्न हे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होतं। हे बरोबर आहे, मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं, कारण सर्वात जास्त उत्पन्न हे या 4 जिल्ह्यामध्ये होतं आणि या बाकीचे जिल्हे आहेत, धाराशिव असेल, सातारा असेल, सांगली असेल किंवा इकडं छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, लातूर असेल आणि अन्य या विभागातले म्हणजेच महाराष्ट्रातले अन्य जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे असे यांचं वक्तव्य आहे। जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50%चा फरक आहे। जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो। बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कंझ्युम करावा लागतो। एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने सोडवावा लागेल। आता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल। त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलंय। त्यामध्ये आता आपण एसीएस कृषी, एसीएस वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून म्हणजे देशाचं कांद्याचं उत्पन्न 100% पकडलं तर 50% कांदा हा देशांतर्गत म्हणजे इतर राज्यामध्ये पुरवठा हा
होऊ शकतो आणि योग्य असा दर हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. पण 50% कांदा हा करायचा काय, तर असा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर त्यामध्ये सध्या 10% पेक्षा जास्त कांदा निर्यात हा होत नाही. तर यासाठी गरज आहे तो म्हणजे 50% कांदा हा निर्यात होणं. तर पण आता जर पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षापासून आपण पाहतोय कांदा 10% पेक्षा जास्त हा निर्यात होत नाही. 10%चे मर्यादेमध्ये कांदा निर्यात होतोय. त्यामुळे हा 40% उरलेला कांद्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय आणि कांद्याचे भाव हे घसरत आहेत. आणि आजच जे लोकप्रतिनिधी आणि पणन मंत्री, वित्तमंत्री यांच्यासोबत आज बैठक ठरली होती. म्हणजेच ज्या अधिवेशनाच्या दिवशी दुपारी बैठक ही होती, या बैठकीच्या दिवशी हा निर्णय घेतलेला आहे. काय म्हणते ते आपण पुढे जाणून घेऊया. आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत त्याच दिवशी कांद्याची बैठक आपण लावून केंद्र सरकारकडेही कांद्याच्या संदर्भात आपल्याला काय मदत मिळू शकेल तो प्रयत्न आपण करणार आहोत. सध्या कांद्याचे भाव हे पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. आपण हे मदतही करणार आहोत. आणि ऊसाची आणि कांद्याविषयी बैठक होणार आहे केंद्रासोबत आणि केंद्र सरकारसोबत. या बैठकीमध्ये आपण कांद्याविषयी मागणी करूयात की कांद्याविषयी काही तोडगा निघतोय का, या संदर्भात केंद्र सरकारशी आपण चर्चाही करणार आहोत आणि बैठकही आपण लावणार आहोत. या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडे कांद्याविषयी किंवा कांदा धोरणाविषयी अंमलबजावणीसाठी नक्कीच आपण मागणीही करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांची देखील चर्चा केली. त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत. पण त्यासोबत लॉंग टर्मचा विचार केला तर काही प्रमाणात कॅश इन्सेंटिव्ह देऊन आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह देऊन कांद्याच्या पिकाखालची जमीन ही कमी करणं आणि इतर पिकांना प्रोत्साहन देणं, ज्या पिकांमध्ये कांद्यापेक्षा चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन तयार होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि समिती याचाही विचार करेल की पुढच्या काळामध्ये आपल्याला, कारण शेवटी सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालतं. आज आपल्या डिमांडपेक्षा दुप्पट सप्लाय आपल्याकडे आहे आणि विशेषतः खरीप आणि खरीप पूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही. आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा आपण घेतला आहे. म्हणजे शॉर्टमध्ये म्हणजे तात्पुरता अंमलबजावणी करणं योग्य नाही, तर लाँग टर्म म्हणजे जास्त कालावधीसाठी शेतकऱ्यांना भाव जास्तीत जास्त वेळ दिवस कसा टिकून राहील व जास्त चांगला भाव कसा मिळेल याकडे लक्ष देऊन लवकरच आम्ही ही बैठक आयोजित करणार आहोत. आणि एक समितीही गठीत करण्यात आली आहे. म्हणजेच अधिवेशनाच्या दिवशी एक नवीन समिती गठीत केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, मागची जी एक कांदा समिती होती, जे पाशा पटेल बांबूवाला यांच्या माध्यमातून एक समिती गठीत केली होती, तर या समितीने आजपर्यंत काय दिवे लावले ते आपण पाहिलेच आहेत. आणि मॉरिशसला कांदा निर्यात कधी होईल याविषयी आपण लवकरच माहिती घेऊयात. पण मुख्यमंत्री यांनी म्हटलं की आम्ही कांदा शेतकऱ्यांसाठी लवकरच एक निर्णय घेणार आहोत. तो निर्णय घेण्यासाठी आणखीन कालावधी लागू शकतो समितीचा अहवाल आल्यानंतर. पण त्यांनी काय म्हटलं की निर्णय घेऊयात आणि शेतकऱ्यांना मदत करूयात. मदत करू म्हटल्यानंतर पुन्हा बाजारावरती दबाव आला आहे. म्हणजेच अनुदान देणार सरकार, शेतकऱ्यांना मदत होईल या संदर्भानंतर, म्हणजेच या विषयानंतर कांदा दरावर पुन्हा दबाव आला आहे. बाजारामध्ये पुन्हा घसरण झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही माहिती योग्य आहे का, मुख्यमंत्री निर्णय घेतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट नक्की सांगू शकता. जय जवान जय किसान. धन्यवाद.